नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BK प्रवीण देसले चॅनलमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. या चॅनलवर 1ली ते 10वी सर्व विषयांच्या व्हिडिओ अपलोड करत आहोत. तर विद्यार्थ्यांनो, चॅनलला सबस्क्राइब करा व सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 3री विषय परिसर अभ्यास पाठ क्रमांक 1 आपल्या अवतीभवती या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया. काय करावे बरे? मागील वर्षी वह्यांमध्ये बरीच कोरी पाने उरली आहेत. उत्तर 1. सर्व वह्यातील कोरी पाने फाडून एक मोठी वही किंवा 3-4 छोट्या वह्या बनवता येतील. 2. गणितातील कच्चे काम करण्यासाठी किंवा चित्रे काढण्यासाठी कोरी पाने वापरता येतील. चित्र काढा. कोळी जाळे कशासाठी विणतो त्याची माहिती मिळवा. कोळ्याच्या जाळ्याचे चित्र काढा. उत्तर: कोळ्याच्या जाळ्यात त्याचे भक्ष्य अडकते. जाळ्यात काही चिकट पदार्थ असल्यामुळे ते निसटू शकत नाहीत. अशा प्रकारे भक्ष्य पकडण्यासाठी कोळी जाळे विणतो. कोळी आपली अंडी कोशात ठेवतो. हे कोश देखील कोळी विणून आपल्या जाळ्यावर ठेवतो. जी जाळी न वापरता तशीच सोडून दिलेली असतात त्यांना कोळिष्टके असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, कोळ्याच्या जाळ्याचे चित्र याप्रमाणे. जरा डोके चालवा. 1. कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत? उत्तर: कापसापासून धागे तयार करतात, कापड विणतात, कपडे तयार करतात, गादी उशीत कापूस घालतात, डॉक्टर्स शस्त्रक्रियेच्या वेळी आणि जखमांची मलमपट्टी करायला कापूस वापरतात, कापसापासून दिव्यांच्या वाती करतात. 2. चपला कशापासून बनवतात? उत्तर: चपला चामड्यापासून बनवतात. 3. चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी काय करेल? दगड काय करेल? उत्तर: चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी उडून जाईल आणि दगड आहे त्याच जागेवर राहील. 4. पाल काय खाते? उत्तर: पाल छोटी छोटी किडे खाते. 5. तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी करा. उत्तर: आमच्या घरात लाकडापासून तयार केलेल्या वस्तू: पलंग, सोफा, खिडक्या, दरवाजे, कपाट, टेबल, खुर्ची, लाटणे इत्यादी.
6. कोणकोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात? उत्तर: मांजर व साप हे प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात. ई. गाळलेले शब्द भरा. 1. कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा टिंबटिंब. कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा बदलेल. 2. कापूस, लोकर आणि रेशीम यापासून आपण टिंबटिंब विणतो. कापूस, लोकर आणि रेशीम यापासून आपण कापड विणतो. 3. झाडांची पाने टिंबटिंब, तीही मातीत पडून कुजतात. झाडांची पाने गळतात, तीही मातीत पडून कुजतात. उ. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 1. माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात? उत्तर: 1. माणसाला परिसरातून अन्न मिळते. 2. कापड बनवण्याकरिता परिसरातून कापूस, लोकर व रेशीम मिळते. 3. परिसरातून मिळणाऱ्या माती, दगड व लाकूड यापासून माणूस घर बांधतो. 4. चटया, टोपल्या, वह्यांचे कागद अशा वस्तू बनवण्यासाठी लागणारे साहित्य देखील परिसरातूनच मिळतात. 2. वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते? उत्तर: 1. वनस्पतींना परिसरातून सूर्यप्रकाश, हवा आणि पाणी मिळते. 2. काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे सगळीकडे विखुरल्या जातात. काही बिया केसाळ प्राण्यांमार्फत वाहून नेल्या जातात. यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतीची नवीन रोपे तयार होतात. 3. मेलेले प्राणी व कुजणारी पाने यापासून माती कसदार होते. अशा मातीपासून वनस्पती पोषण मिळवतात. 3. जंगलातील माती कशामुळे कसदार होते? उत्तर: मेलेल्या प्राण्यांचे काही उरलेले भाग कुजतात. झाडांची पाने गळतात, तीही मातीत पडतात. अशा सर्व वस्तू कुजून मातीत मिसळतात. त्यामुळे जंगलातील माती कसदार होते. उ. चूक की बरोबर ते सांगा. 1. काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. उत्तर: बरोबर. 2. वनस्पती निर्जीव आहेत. उत्तर: चूक. 3. किडे आणि धान्याचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते. उत्तर:
बरोबर. विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या अवतीभोवती या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला. थँक यू.